च्या प्रतीक्षानगरमधील ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा स्लॅब कोसळल्याची घटना घडलेली आहे। 5 ते 6 ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याची ही माहिती मिळतेय। रघुनाथ विठ्ठल उद्यानातील ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा हा भाग कोसळल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि जे जखमी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतात। अक्षय, ही घटना कधीची आणि जखमींची सध्या प्रकृती कशी आहे? निखिला, थोड्या वेळापूर्वी सायन येथील प्रतीक्षानगर मधील खरं तर रघुनाथ विठ्ठल चव्हाण हे जे उद्यान होतं त्या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा होता आणि त्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा जो वरचा स्लॅब आहे तो स्लॅब कोसळला आणि त्या ठिकाणी जवळपास 5 ते 6 ज्येष्ठ नागरिक होते। त्यामध्ये ते जखमी झालेले असल्याचं पाहायला मिळते। परंतु या रघुनाथ विठ्ठल चव्हाण जे उद्यान ज्या ठिकाणी आहे त्याच्या बाजूला एका इमारतीचं बांधकाम त्या ठिकाणी होत होतं आणि त्या इमारतीच्या पाया खोदण्याचं काम सुरू होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे मशिनरी यूज सुरू होत्या आणि त्याचे धक्के जे आहेत या उद्यानाच्या परिसराला लागत होते। त्यामुळे हा संपूर्ण स्लॅब कोसळला गेलेला आहे आणि यामध्ये 5 ते 6 जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते जखमी झालेले असल्याची घटना जी आहे ती थोड्या वेळापूर्वी घडलेली आहे। निश्चितच अक्षय, या घटनेसंदर्भातले अपडेट्स आपल्याकडून सातत्याने घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।